माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। आणि म्हणूनच आज आपण बघणार आहोत पाक न करता खुसखुशीत तिळगुळाचे लाडू। सुरुवात करूयात। साहित्य बघून घेऊयात। पाव किलो तीळ घ्यायचे आहेत आणि पाव किलो तिळांसाठी पाव किलो गूळ लागणार आहे। इथे आपल्याला गूळ बारीक करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहेत 100 ग्राम शेंगदाणे। पुढे आपल्याला 3 ते 4 चमचा तूप घ्यायचं आहे आणि 5 ते 6 वेलचीची पूड। अगदी खूपच मोजक्या साहित्यांमध्ये आपले तिळाचे लाडू होऊन जातात। इथे मी एक पॅन गरम करायला ठेवला आहे आणि यामध्ये आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत। तीळ पॅन मध्ये टाकून घेतले। आता आपल्याला गॅस हा मध्यम आचेवर ठेवायचा आहे आणि तीळ भाजून घ्यायचे आहेत। तिळांचा थोडा रंग चेंज झाला आणि थोडा सुगंध यायला लागला की समजायचे तीळ भाजले गेलेत। पाव किलो तीळ मध्यम आचेवर भाजण्यासाठी आपल्याला जवळजवळ 7 ते 8 मिनिटे लागतात। इथे तुम्ही बघू शकता तिळाचा रंग चेंज झालेला आहे आणि आपले तीळ व्यवस्थित असे भाजले गेलेत। हे मी एका प्लेट मध्ये काढून घेते। आता आपण शेंगदाणे सुद्धा भाजून घेणार आहोत। शेंगदाणे सुद्धा मध्यम आचेवरच भाजायचे आहेत। शेंगदाणे उडायला लागले की समजायचे शेंगदाणे भाजून झाले। इथे तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे सुद्धा भाजून झालेले आहेत। आता हे सुद्धा मी एका प्लेट मध्ये काढून घेते। आता हे तीळ मी व्यवस्थित थंड करून घेतलेले आहेत आणि यातलेच अर्धी वाटी तीळ मी बाजूला करून ठेवते। बाकीचे तीळ मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। तीळ मिक्सरला आता बारीक करून घेऊयात। तीळ जास्त बारीक करायचे नाहीत, फक्त पल्स मोडवर 2 वेळा चालू बंद करून घ्यायचे आहेत। इथे आपले तीळ आता वाटून झालेले आहेत। तुम्ही बघू शकता पल्स मोडवर फक्त 2 वेळा मी चालू बंद करून घेतलेत। या प्रकारे जाडसरच ठेवायचे आहेत, पावडर करायची नाही। आता मी हे एका प्लेट मध्ये काढून घेते आणि याच भांड्यामध्ये आपण शेंगदाणे सुद्धा मिक्सरला लावून घेऊयात। शेंगदाणे सुद्धा तसेच वाटून घ्यायचे आहेत, जास्त बारीक करायचे नाहीत। हे सुद्धा मी 2 वेळा पल्स मोडवर फिरवून घेते। शेंगदाणे सुद्धा आपले बारीक करून झालेले आहेत। इथे बघू शकता याची पावडर न करता थोडे दाणे सुद्धा मी ठेवले आहेत। आता मगाशी जे आपण तीळ वाटून घेतले होते त्यातले अर्धे तीळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेत। यामध्ये आपल्याला आता गूळ टाकून घ्यायचं आहे। पाव किलो गुळामधला अर्धा गूळ मी यामध्ये घालते। गूळ घातल्यानंतर इथे 2 चमचा तूप सुद्धा घालून घ्यायचं आहे आणि आता पुन्हा आपल्याला पल्स मोडवर 2 वेळा फिरवून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता आपलं आता मिक्सरला लावून झालेलं आहे। याच प्रकारे राहिलेले अर्धे तीळ सुद्धा मी असेच गूळ टाकून मिक्सरला फिरवून घेणार आहे। इथे आपण मिक्सरला लावलेले सर्व मिश्रण हे एका प्लेट मध्ये काढून घेतले आणि याच सोबत यामध्ये घालायचे आहेत मिक्सरला बारीक केलेले शेंगदाणे। सोबतच घालायची आहे वेलची पूड आणि जे अर्धी वाटी सुरुवातीला आपण अख्खे तीळ बाजूला करून ठेवले होते ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचे आहेत। हे सर्व मिश्रण आता एकजीव करून घ्यायचं आहे। खूपच सोपी आणि फटाफट होणारी रेसिपी आहे। इथे आपलं मिश्रण एकजीव करून झालेलं आहे, छान असं मिक्स झालंय। आता आपण लाडू करायला घेऊयात। तुम्हाला ज्या साईजचे लाडू पाहिजे असतील त्या साईजचे लाडू तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, लाईक करा आणि शेअर करा आणि हो बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा, म्हणजे अशाच छान छान रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील। इथे बघू शकता आपला लाडू तयार झालेला आहे। खूप मऊसूद लाडू तयार होतो। नक्कीच ट्राय करा आणि तुमच्याही काही टिप्स ट्रिक्स असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नक्कीच कळवा। लाडू बनवताना जर मिश्रण थोडं कोरडं वाटत असेल तर त्यामध्ये एखाद चमचा तूप किंवा थोडं गूळ सुद्धा घालू शकता। याच प्रकारे सर्व लाडू मी बनवून घेणार आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।